हॅलो नमस्कार अँड वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर आज आहे आमची फॅमिली ट्रिप. इकडे तुम्ही बघू शकता, हे आहेत मंजू दीदी, माझ्या जाऊबाई, इकडे आहेत मम्मी म्हणजेच माझ्या सासूबाई, इकडं दीदी, इकडे आहेत योगेश, इकडं आहे भैया, इकडं आहे आमचं छोटू शिवांश. शिवांश आहे माझा पुतण्या. हाय म्हण. हाय. आणि इकडं पप्पा आहेत फोनवर. आता आम्ही पुण्याला आलेले आहेत सगळे, त्याच्यामुळे निघत आहोत. अंदरबनवालीला आम्ही ट्रिपला निघालो, एक छोटीशी ट्रिप. तसं लवकर निघायचा प्लॅन होता पण लेट झालेला आहे. सो स्टे ट्यून. इकडं वैष्णवी पण आहे. श्रुती घरी गेलेली, त्याच्यामुळे फक्त या ट्रिपमध्ये वैष्णवीच आहे. शिवांश मग सबस्क्राईब टू आंटीज यूट्यूब चॅनल. Subscribe to Auntie's YouTube channel. लाईक Like, शेअर share, अँड सबस्क्राईब. and subscribe. आपण कुठे जातोय? Water park ला. वॉटरफॉल. तिथे तू खेळणार आहे ना शिवांश? शिवांश मी त्या पाण्यात नाही जाणार. पक्का रे शिवांश. फक्त मी घसरगुंडीत जाणार. घसरगुंडी नसते शिवांश तिथं. नाही, पाणी असतं मस्त छान. कुणाच्या अंगावर पाणी उडवणार आहे तू? तुझ्या. माझ्या का? तुझे दात दाखव बरं. कुठे गेले तुझे दात? कुठे गेले? कोणी चोरले? उंदीर मामाने चोरले? नाही. मग तुटले. का? तू जास्त चॉकलेट खातो ना म्हणून. चॉकलेट नाही. मी आज दिवस इथे पडलो होतो, मग एक दात गल्लीत पडला. आणि मी इडली खात होतो आणि त्या काट्याच्या चमचाने होता आणि तो दात हालत होता आणि ते धक्का लागला, मग द्यायला पुढे दिला. हो का? बर. इकडे खूप दिवसानंतर आमची फॅमिली ट्रिप निघाली होती आणि सर्वजण पहिल्यांदाच माझ्या व्हिडिओमध्ये येणार होते किंवा दिसणार होते. सो त्याच्यामुळे मी खूप एक्सायटेड होते. तरी थोडीशी नर्वसमेंट होती, कारण फॅमिलीसमोर मी कधीच अजून व्हिडिओ बनवला नव्हता. पण त्यांच्या सर्वांचा यामध्ये रिस्पॉन्स बघून मला खूप छान वाटलं. खूप छान प्रतिसाद देत होते सर्वजण व्हिडिओमध्ये. काय खातोय तू? इडली सांबर खातोय का? कसं आहे? छान आहे का? टेस्टी आहे का? घरून निघाल्यानंतर थोड्याच अंतरावर नाश्ता केला, कारण घरून जेवण वगैरे बनवत बसलो असतो तर वेळ झाला असता. त्यामुळे मग सर्वच जणांनी ठरवलं की आपण बाहेरच थोडंसं लाईट नाश्ता करून घेऊ. त्याच्यामुळे इकडे जोशी वडेवाले होते. सो मग मस्तपैकी आम्ही सर्वांनी लाईटच नाश्ता केला, कारण बाहेर कुठे फिरायला जाणार असो तर हेवी नाश्ता नको असतो. त्याच्यामुळे लाईटच नाश्ता आम्ही केला. दामिनीला मग हे काय दामिनी काय अपडेट? काय झालं इकडे येऊन पचका? पाऊस नाही आहे त्याच्यामुळे. हा, आम्ही आलो आणि इथे पाऊसच नाहीये. मम्मी चला पाण्यात. वैष्णवी दीदी बाय नको करू, आणखी व्हिडिओ चालू आहे. शिवांश, आपण कुठे आलो रे? इथे येऊन काय झालं? पाणीच नाही, हो की नाही? वॉटर पार्क नाही आहे का? मग आता कुठे जायचं परत? घरी नाही जायचं, आता किल्ल्यावर जायचं. आता इकडे बघ, व्हिडिओ बघून बोलायचं असतं. दुसऱ्या स्पॉटला जाऊ आता. तिकडे बघ ना, मोबाईल कडे. स्टे ट्यून म्हणा, स्टे ट्यून. तामिनी घाटात थोडंसं पाण्याचा एक ओढ्या टाईप होता. तिथे बसून आम्ही थोड्या वेळ फोटोशूट केलं. अगोदर पाऊस नव्हता म्हणून जास्त वेळ न थांबायचा विचार केला, पण थोडंफार फोटोशूट आम्ही करून घेतलं मस्तपैकी व्हॅलीच्या तिथे. आणि नेमकी आज पाऊस नाही म्हणून फार ऊन आहे इकडे. सो आता आम्ही दुसऱ्या स्पॉटवर जात आहोत.
आधी काहीतरी डायरेक्ट बोला नाही. व्हिडिओ चालणार सगळ्यांचं. काय पावसाचं थोडं कमी पाऊस असल्यामुळे कमी पाऊसच नाहीये. कमी पाऊस कुठं, पाऊस नसल्यामुळे सगळा पचका झाला झालाय. धबधब्याचा. तरी पावसाळ्यात कुठेही फिरायला जायचं म्हटलं की सगळ्यात जास्त आवडतो मला तो म्हणजे व्ह्यू. तुम्ही बघू शकता किती छान हिरवळ आणि मस्त व्ह्यू आहे इकडे. इकडं आम्हाला रस्त्यात एक करवंदाचं झाड दिसलंय, म्हणजेच काळी मैना. सो आम्ही आता ती काळी मैना तोडतोय. इकडं मम्मी पप्पा काळी मैना तोडताना मी व्हिडिओ करतीये. हा झालं. आतमध्ये खूप आहे भैया तिथं. भैया समोर हळू तिकडं. डोंगरातला रानमेवा माहिती द्या पप्पा. थोडीफार तुझं घेतलंय का? हा हा. डोंगरातला रानमेवा तोडताना पप्पा. शहरात हे झाडं आपल्याला बघायला मिळत नाही, त्याच्यामुळे असं ग्रामीण भागात आल्यावर बरेच झाडं वगैरे असतात. शिवांश हे बघ काय तोडतोय तू शिवांश. शिवांश कशाचं झाड आहे हे? काळी मैना तोडतोय का? करवंद. आपण जे करवंद किंवा काळी मैना गावाकडे म्हणतात बेसिकली, बाहेर मार्केटमध्ये किंवा शहरामध्ये एवढ्या मोलभावाच म्हणजे महाग विकत घेतो. आज ही काळी मैना किंवा करवंद आम्हाला रस्त्याने येताना बऱ्याच ठिकाणी ही झाडं दिसली आणि खूप छान आणि फ्रेश होते. ॲक्च्युली आपण जे विकत घेतो ते इतकी ज्युसी नसतात, पण आम्ही आता हे जे फ्रेश करवंद खात होतो ते खूपच गोड आणि असे ज्युसी होते, त्याच्यामुळे खायला खूप छान वाटलं. आणि मी डायरेक्ट असं तोडून झाडाचे करवंद पहिल्यांदाच खात होते, सो मला खूप छान वाटलं. आणि खरंच असं गावाकडे फिरायला जाणं किंवा असं कुठेतरी निसर्गरम्य वातावरणात जाणं हे कधीही फायदेशीरच असतं. ते म्हणजे व्ह्यू, त्यानंतर असे फळांचे वगैरे झाडं तुम्हाला बघायला मिळतात. आणि शिवाय फॅमिलीसोबत ट्रिप करणं हे पण एक छानच आहे. फ्रेंडसोबत वगैरे आपण नेहमी जात असतो, पण फॅमिलीसोबतसुद्धा ट्रिपचं तितकंच एन्जॉय आपण करू शकतो. सो तोच एन्जॉय आज आम्ही केलेला आहे. नुकतीच पप्पांची रिटायरमेंट झालेली आहे, सो त्याच्यामुळे मग पप्पा पण निवांत आहेत आणि भैया आणि वहिनीला पण सुट्ट्या होत्या, सो त्याच्यामुळे ते पण आलेले आहेत. शिवांशी पण स्कूल सुरू व्हायला वेळ होता, मग सर्वच जण पुण्याला आले आणि आम्ही छान इकडं एन्जॉय केला. फॅमिलीला वेळ देणं तितकंच महत्त्वाचं असतं, सो त्याच्यामुळे आम्ही सर्वांनी खूप छान क्वालिटी टाईम्स इकडे स्पेंड केला होता निसर्गरम्य वातावरणामध्ये. सो आणि हळूहळू वातावरण पण खूप छान व्हायला लागलं होतं इकडे. पावसाची जरा शक्यता वाटत होती, त्याच्यामुळे थंडावा तो जाणवत होता. वैष्णवी परत आम्ही आलोय आमच्या दुसऱ्या पॉइंटला, पण खाली होतो. इथे पण पचका झाला कारण खाली होतो तेव्हा पाऊस चालू होता आणि परत वरती आल्यानंतर परत ऊन पडलेलं आहे. पण व्ह्यू छान आहे, डोंगर वगैरे आहे मस्त. अंदरबन व्हॅली आहे ही. सो इकडे शिवांशचा एन्जॉय चालू आहे. शिवांश पाण्यात पूर्ण भिजला होता, हो की नाही शिवांश? अंकलला पकड बरं तू. स्टाईल मारतो. काय म्हणू शिवांश? मुद्दामून टोपी पाडतोय तू, हो ना? त्याच्यातच म्हणतीये. हे बघा आमचा शिवांश मुद्दामून टोपी पाडतोय इथं, हो की नाही? इकडे डोंगर आहे, आम्ही जिकडून इकडे चाललेलो आहे. आता कुठे जायचंय आपल्याला? खाली चला जायचंय.
चला आता शिवांशा सोबत जाऊ आपण, हो की नाही? हळू थांब. अंदर वेल्ली आहे ते तिथे अजून एक डोंगर आहे, हा तिथे झाड आहे. झाड आहे का? ही पावसात खूप भारी. सो ही आहे अंदरबन व्हॅली आणि हा आहे असा इकडे व्ह्यू तुम्ही बघू शकता. खूप छान वाटतंय, पण यात एक कमतरता आहे की पाऊस हवा होता. पाऊस असता तर आणखी खूप छान वाटलं असतं, हो की नाही? खूप छान वाटलं असतं. तसं मला आधीच एक्सपिरियन्स आहे, मी येऊन गेलेलो आहे. तर यावेळेस नशीब खराब आहे. ही जी व्हॅली म्हणजे रस्ता आहे ना खालून, इकडनं ट्रेक करतात. कसं वाटतंय? कसं आहे ते वैष्णवी? ते टोचलेले आहे. कुठे टोचले? आणि मला तोंड लागली होती जास्त, मग आम्ही पाणी घेत होतो जास्त पोटभर. अच्छा, काटे कुठे टोचले तुम्हाला? काय करत होते तुम्ही? आपल्याला काठी तिथं जात होतो, येत होतो आपण इथं. टोचले आपल्याला काठी. हो बरोबर बरोबर. शिवांश हा जा तिकडे. थांब एक काम कर, बस इकडे जातो. आज आम्ही आलेलो आहे इथे मासे. माझ्याकडे काठी आहे आणि मी मासे मार राहिलो. आणि पाणी आहे आणि ते सगळे पाण्यात पाय बुडवायले, फक्त मी नाही बुडते. तू का बरं नाही बुडवते? तू का बरं नाही मी बुडवते? पाय बुडवले तर मासे येतात. मासे येतात का? मला पकडते नाही. आली का मासे? आले मासे आले. आज आम्ही मासे पकडायचे. आंटी तुम्ही दोघं मिळून करा. मासे पाय. आमच्या सासूबाई म्हणताय म्हणा रविवारी आज मासे पकडा. कुठे व्हिडिओत नाही येते का? काय म्हणाले मम्मी? मम्मी म्हणता आहे की आज रविवार आहे तर मासे पकडा, पण कुणीच खात नाही. भैया सोडून. हा ते सोडून ते पण नाही खात मासे. नाही. लहानपणीच्या आठवणी बघा. हो खरंच लहानपणीच्या आठवणी. असं पाण्याजवळ बसले की असे दगड घेऊन कुणाचा किती टप्पे खातो दगड असं बघायचं आम्ही. तुम्ही बघत होते का? पाण्यात जातच नव्हतं कधी. सगळे छोटे छोटे जेवढे फ्रेंड होते आम्ही सगळे छोटे छोटे बसायचो दगड असं पाण्याजवळ आणि दगड वगैरे. हे बघा आमचे हे कशी बरं म्हणताय मी बोलते तर. हा नाही चालेल. हे बघा पप्पांनी किती मोठे करवंद शोधून आणलेले आहे परत. दिला खजिना सासूबाईंच्या हातामध्ये. करवंदाचा खजिना. हा हो ना, काहीच दिसत नाही आता. पाऊस येतो काय खालून वरती असं. बघ आपण नव्हतो आलो की इथं मगाशी आपल्याला खाली दिसत होता ना, आता बघ खाली काहीच दिसत नाही, सगळं दुःख आहे. वा, हा व्ह्यू होता मेन अंदरबन व्हॅलीचा. झालं सक्सेस. जाताना किंवा ना वरती येते ते. किती भारी वाटतंय. वाव. बघ इकडे हे भैया
एक नंबर झालं बाई शेवटी सक्सेसफुल काय सुंदरबन व्हॅलीचा थांबल्यामुळं. बरोबर. कसं वाटतंय वैष्णवी? सुरुवातीला आमचा मूड जरा ऑफच झालेला, कारण फिरायला एवढा हौशीने आलो पण ऊन पडलेलं आणि असं पावसाळ्याच्या दिवसात एखाद्या निसर्गरम्य ठिकाणी गेला तर अपेक्षा असते की छान पाऊस पडावा, पण तो सुरुवातीला पडला नाही. पण मग शेवटी जेव्हा आमची निघायची वेळ झाली तेव्हा छान असा पाऊस पडला. म्हणजे पाऊस पडण्या अगोदर तर सगळीकडं असं धुकं झालं होतं. सो त्याच्यामुळे आम्ही आमच्या परत लोकेशनला म्हणजे जे लोकेशन होतं वरती ते परत आलो आणि खूप छान. पहिले आम्ही जेव्हा येऊन गेलो त्यातल्या वातावरणात आणि आताच्या वातावरणात खूप बदल होता, तो तुम्ही व्हिडिओमधून बघू शकता. आलेला आहे आणि इकडे घेऊन त्याला पाऊस येत आहे आणि दगड वाईट झालेले आहे. आणि काय होतंय आता? आणि आता पाऊस पडू राहिला आमच्या अंगावर. आता आम्हाला घरी जायचं कधी माहीत नाही. जायचं कधी विचारून घेतो. कुणाला विचारतो? जायचंय डॅडी. थोडे वेळाने जायचंय मला. खूप मजा आली आज. लई मजा आली. तू एन्जॉय केला? हा किती एन्जॉय केला? खूप एन्जॉय केला. खूप एन्जॉय केला का? आता तू सांग मग, आंटीच्या व्हिडिओला लाईक करा म्हणा. ट्रिप कशी आणि तिच्या हिरोला लाईक करा. ट्रिप कशी झाली तुमची? तुझी कशी झाली ट्रिप? ट्रिप छान छान झाली का? छान झाली. छान झाली का? तुमची कशी झाली? आमची पण छान झाली. हा हो. तो विवेकालाच नव्हता ना, हा? इथून गेलता का? त्याच्यावर येणंच ना आलं. कुठं कुठं आली? खूप मज्जा आली का? तरी कसं नाही आवडलं. ठीक आहे, बाय बाय. बाय. परत 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 एक वेळेस. चैनल को सब्सक्राइब करना. क्या करना? सब्सक्राइब मत बोलना. मत भूलना. जरूर. चैनल को लाइक और सब्सक्राइब करने को मत चैनल भूलना। को सब्सक्राइब करना और लाइक करा और नहीं हिलने का. तर ही होती आमची छोटीशी फॅमिली ट्रिप. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा, शेअर करा आणि असेच माझे नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत राहील, तर ते नक्की बघत राहा. खालचं घ्या.